हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फायनली आम्ही आता चाललेलो आहोत मुंबईला आणि माझे मिस्टर कालच निघालेले आहेत एअरपोर्ट अमेरिकेवरनं. तर आता ते पोहोचलेले आहे पॅरिसच्या एअरपोर्टला. तर तिथनं ते 1-1.5 तासामध्ये निघणार आहेत आणि आम्ही आता गावावरनं निघालेलो आहोत सर्वजण. तर आम्ही पण चाललेलो आहोत मुंबईला आणि आमच्या सोबत कोण कोण आहे ते दाखवते. इकडे आहे मी, इकडे आहे दादा आणि इकडे परी झोपलेली आहे, वीर आहे आणि आमचं मेन मेंबर म्हणजे साची दीदी आमच्या सोबत आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. कसा वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओमध्ये पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू करा. तोपर्यंत बाय. तर आता आम्ही ना मिनलकडे आलेलो होतो दिव्याला आणि दिव्यावरनं सोडलं, म्हणजे तिथे थांबलो, जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही तिला सोडलेलं आहे इकडे एरोलीला. तर आता दाजी वगैरे आता इथे उतरतात. ते ओमकार आला होता त्यांना घेण्यासाठी. इकडे आहेत दाजीन ते. तर आता यांना इथे सोडतोय आम्ही आणि आता आम्ही निघतोय एअरपोर्टला. तर वाजलेत रात्रीचे 10:30. ओमा हाय. हॅलो गाईज, तर जस्ट आम्ही आत्ता पोहोचलेलो आहोत एअरपोर्टला आणि आत्ता जस्ट गाडी पार्क केलेली आहे आणि मला यांचा ना कॉल आलेला की मी आत्ता जस्ट लँडिंग झालेलं आहे आमचं आणि आता मी अर्ध्या तासामध्ये बाहेर येतो आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत. आम्हाला पण यायला जरा उशीरच झाला, म्हणजे वेळेत आलो. ते अजून बाहेर आलेले नाही आहेत, पण मला बोलले की अर्ध्या तासामध्ये आम्ही बाहेर येतो म्हणून. तर आता मी चाललो आहे भेटण्यासाठी. चला आता खूप जास्त एक्सायटेड आहे. मला काय बोलावं तेही सुचत नाही आहे. आणि वीर आणि परी खूप जास्त खुश आहे. परी तर आता झोपली होती, बट जस्ट आत्ताच ती उठलेली आहे. तिला म्हटलं चल बाबा आलेले तर लगेच उठली आहे. चला मग आता बघू मुलांची रिॲक्शन वगैरे. अक्षरशः मी तुम्हाला सांगते, माझं आहे ना असं छातीमध्ये धडधड 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 होते, कारण मी 7 महिन्यानंतर भेटते मी पण आणि मुलं पण. तर अजून हे काय बाहेर आलेले नाही आहे, तिकडनं येतील आता ते बाहेर. आम्ही वेट करतोय त्यांचं इथे बाहेर. तर मुलांना दाखवते एकदा मी. इकडे बघा माझी श्रेय खूप खुश आहे. म्हणजे जस्ट ती आत्ता झोपेतून उठली आहे. एक 5 मिनिटापूर्वीच ती झोपली होती. मी तिला बोलले चल बाबा आलेत, आपल्याला उतरायचं आहे, गाडी पार्क करायची. ती इतकी पटकन उठली. श्रेयू, ए श्रेयू, श्रेयू इकडे बघ ना बच्चा. कुठे आलो आपण? कुणाला घ्यायला आलो? बाबांना घ्यायला आलो. वाव, आता तू बाबांना भेटणार ना? खूप खुश आहे ना तू? हां. आता वीर बघा इकडे. वीर काय करते? वेटिंग करते ना बाबांचा. बघा मुलांच्या चेहऱ्यावर खूप दिवसानंतर एवढी छान स्माईल आलेली आहे. आणि इकडे साची दीदी आणि दादा उभा आहे. साची, तर आम्ही ना फुल म्हणजे ना थांबा. अक्षरशः मी सांगते तुम्हाला, माझ्या आहे ना सांगाचा लटलट लटलट का बऱ्या चाललंय. काय माहीत काय काय होते मला कळत नाही आहे. तर काय बोलावं सुचत नाही अजून. तर हे काय बाहेर आले नाही, आलेत अजून नाही आले.
आणि काय झालं, आम्ही ना आलो 4 वाजता. 4 वाजता आल्यानंतर दिव्याला थांबलो. तिथे मिनल आणि ते आलेले होते 2 दिवसापूर्वी. तिथे थांबलो. 4 वाजता पोहोचलो. मग तिथे आराम केला आम्ही. नंतर जेवण बनवलं, जेवण केलं आणि मिनलला त्यांना घेऊन आम्ही डायरेक्ट एरोलीला आलो. एरोलीला त्यांना सोडलं आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट इकडे एअरपोर्टला आलेलो आहोत. तर साची, मी, वीर, परी आणि दादा आम्ही सगळेजण आहोत. आणि तिथे जेवण वगैरे केलं. तिथलं मी काही शूट वगैरे केलं नाही कारण थोडंसं आराम केला. आम्ही झोपलो होतो त्यामुळे. तुम्हाला माझ्या आवाजावरनं वाटत असेल माझं कसं धाकधूक असं मन होतंय. खरंच होते. आणि मला ना यांचा लँडिंग झाल्या लगेच कॉल आला की मी आलेला आहे म्हणून आतमध्ये. तर अर्धा तास लागेल आम्हाला बाहेर येण्यासाठी. तर त्यांचा फ्रेंड आणि ते दोघे जण आहेत. तर बघू चला आता कसं वाटते मग. आम्ही खूप एक्सायटेड होतो. साची पण आणि आम्ही सर्वच जण खूप एक्सायटेड होतो. तर आणि अजून एक प्लॅनिंग आमचा फ्लॉप झाला. स्नेहल ते पण येणार होते बट ते नाही आले कारण 3 दिवस रेग्युलर नितीन दादांचं काम आलं त्यामुळे त्यांना येता नाही आलं. आता ते म्हटले की आम्ही गावाला येऊ आणि गावाला आल्यानंतर भेटू. त्याचं हे मेन रिझन आहे म्हणून ते आलेलं नाही. तर तरी पण ते आज प्लॅनिंग करत होते येण्याचा बट नाही पॉसिबल झालं कारण सारंगमुळे. तर सारंग कसं वाटतंय माझा वी तर किती वेळेचं म्हणते आपण कधी पोहोचणार आहे आई, किती वेळ, अजून किती वेळ. आणि माझी श्रीव पण. आम्ही ना मिनलच्या त्यांच्यातनं निघालो तर ती बोलते आई आता आपल्याला घरी जायचं आहे का. म्हटलं नाही घरी नाही जायचं आहे आपल्याला. तर आता आपण बाबांना घ्यायला चाललंय. म्हणते हो का. आणि बाबा कुठे बसणार आहे पुढे आणि मी कुठे बसणार, बाबांजवळ बसणार ना. म्हटलं हो चालेल तू बस बाबांजवळ. तर मुलांचं असं चालू होतं. श्रीव बघा ना माझी कशी वेट करते, कंटिन्यू तिकडे बघत होती आणि आता जस्ट मी व्हिडिओ चालू केलाय ना लगेच माझ्याकडे बघतीये. आणि वीर असं नको ना करू रे, आले 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 असं म्हटलं ना आले. आता याच्या आधी साची बोलली की आले आले आले. माझ्या छातीतनं असं एकदम धडधड धडधड व्हायला लागलं. बापरे. अजून तर काही दिसत नाहीये, अजून बाहेर नाही आलेले. बाबांनी ब्ल्यू नाही नेलेली ती. हा बच्चा इथे राहतात का बाबा. नाही बच्चा बाबा खूप लांब राहतात. बाबा एरोप्लेनने आलेत ना. बाबा इथे आले एरोप्लेनने. आता आपण घेणार बाबांना मग घरी जाणार. वरती कुठे बाबांकडे जायचे आम्हाला. बघितलं का आई चल ना वरती जाऊ बाबांकडे. आता बाबा नाही बघ इकडनं समोरून येणार ना, समोरून येणार आहेत बाबा आता. चल आपण बघत राहू. हा चल. नाही ते बाबा नाही येत. साजीचं लक्षण एकदम बारीक असतं, ती बरोबर सांगेल ना आले की नाही आले. परीला तर असं झालंय ना मी कधी भेटेल. आणि परीचं कसं माहिती आहे का, परी आत्ता झाले 3 वर्षाची. 2 वर्षाची होईपर्यंत तिला काही समजत नव्हतं. पहिल्या वर्षी ना ती अजिबात तिला काही कळलं नाही. सेकंड इयरला ना ती अशी लाजली, ती गेलीच नाही त्यांच्याकडे. आणि आता तर खूप चाललंय तिचं बाबा बाबा बाबा. मग बघू चला. साची काय म्हणत होती ऐका बरं का. सांग ना लवकर. साची म्हणते मी जर हे एअर होस्टेस झाले आणि काका जर त्याच प्लेनमध्ये आले तर वा, काकांची खूप सेवा होईल. वा. रात्रीचे 12 वाजायला 5 मिनिट बाकी आहे. अजूनही बाहेर नाही आलेले आहेत. आत्ताच मावशीचा म्हणजे माझ्या सासूंचा कॉल आला होता की पोहोचलेत का. म्हटलं हो लँडिंग झालेलं आहे. अजून ते बाहेर आलेले नाही आहेत. म्हणे ठीक आहे चालेल आता या म्हणून. आता आम्ही इकडनं डायरेक्ट घरी निघणार आहोत. आता शोभाताई आहे माझी चुलत बहीण, तर तिला घेऊन आम्ही निघणार आहोत कारण उद्या आहे माझ्या चुलत बहिणीचं लग्न. आणि हे असं फर्स्ट टाईम झालं आहे की हे कुणाच्या तरी लग्नाला आहेत म्हणून. तर तिला घेणार आहोत आणि आम्ही डायरेक्ट निघणार आहोत. तर तिला पण बोलवलं. आता ती एअरपोर्टच्या बाहेर कुठे उभी आहे तर तिला घेऊ आणि मग निघू. अजून तर हे काय अजून बाहेर आलेले नाही आहेत.
अजून तर काही दिसत नाहीये. या 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 बाबा, बाबा या या बाबा या या. बाई माझी लेकरं कशी बघताय ग वाट बाबांची. पण साची हे भारी वाटतंय ना, परी फर्स्ट टाइम त्यांचा वेट करते. अरे बाबा बाबा श्रीपट. सेव करायचं नेक्स्ट. चलो बाबा आले. तरी कशी पळत गेली. बघा बघा हे प्रेम बघा. हे बघा हे बघा. बाबा ऐका ना बाबा, ऐका ना आम्ही काय म्हणतोय. साची म्हणत होती जर मी एअर होस्टेस झाले तर आणि काका पण त्यात जर फ्लाईट मध्ये असले तर किती मजा येईल ना. म्हटलं काकांची फुल मजा होईल. प्रिन्सेस ट्रीटमेंट. प्रिन्सेस ट्रीटमेंट. काही काही बाबांसोबत बसणार असे ना. ते बघ ना बाबा, बाबा बघ ना काय म्हणताय. श्रीव लाजते माझं श्रीव बाळ. जा बाबांकडे, जा बाबांकडे. बघ ना कशी लाजते ती. बाबा बाबा करत होती ना, आता बघा ना बाबाकडे बघत पण नाहीये. हो ना, बघितलं ना कसं लगेच मुलं बघितले ना. आता म्हणतात तुला आराम भेटला तुझ्या हाताचा. म्हणजे हे दोघं रोज माझ्या कुशीत झोपतात, तर आता ते बाबांकडे शिफ्ट होणार. चलो चलो बाबा. काय बोल ना बाळा. कुठे? हां हां नंतर नंतर. बाबांनी सांगितलं होतं बाळा आणायला जेवण. बाबा वीर काय म्हणतोय बघा. का हो काय गडबडी नाही. हा थांबेल ना मध्ये. अहो टिफिन आणले आम्ही. गोळी देऊ? शोभताई आम्हाला इथे भेटली. आता तिला पिकअप करतोय आम्ही. चलो आता निघतो आम्ही गावाला. सोनू अय सोनू. सोनूचं लक्षच नाही. मला काय भेटायचं नाही का रे. बसा.
तुला काय घ्यायचं सारखं? गाडी वाजली. पहाटेचे 5 वाजले. शिवाय आली का? कुठं बसले? चल